So students, in this part of the lesson we are going to discuss the techniques of gene cloning and rDNA technology, right? So rDNA technology किंवा recombinant DNA technology मध्ये वेगवेगळे जे टेक्निक्स आहेत जे आणि जीन क्लोनिंग मध्ये लागणारे जे प्रोसेसेस आहे किंवा जीन क्लोनिंग साठी लागणारे जे साहित्य आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत आणि ते कसं केलं जातं हेही आपण बघणार आहोत. To begin with, let us start with gene cloning. Gene cloning म्हणजे काय? Clone means to make a copy of itself. थोडक्यात सांगायचं झालं तर क्लोन म्हणजे स्वतःचीच कॉपी बनवणं, स्वतःसारखीच असलेली एक कॉपी बनवणं, त्याला आपण क्लोनिंग असं म्हणतो. जीन क्लोनिंग म्हणजे काय मग? A gene of known function can be transferred from its normal location in a cell via vector, right? So जीन क्लोनिंग मध्ये नेमकं काय होतंय की जीन ज्याचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, जेव्हा त्या जीनला आपण ट्रान्सफर करतो फ्रॉम इट्स नॉर्मल लोकेशन, त्याच्या एका लोकेशन पासून, जेव्हा त्याचे जे लोकेशन आहे सेलमध्ये तिथून जेव्हा आपण त्याला ट्रान्सफर करतो दुसऱ्या लोकेशन कडे थ्रू द वेक्टर, राईट? वेक्टर म्हणजे कॅरियर. वेक्टर इज अ कॅरियर विच विल टेक द जीन फ्रॉम वन प्लेस टू दी अदर. The transferred gene is replicated normally and handed over to the next progeny. So naturally आपण काय करतो, जे जीन्स आहेत ते आपल्याकडनं एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जात असतात, राईट? सो त्याला आणि हे ट्रान्सफर होत असताना जीन नॅचरली क्लोन होतात किंवा नॅचरली जीनची कॉपी बनते आणि तेव्हा ती कॉपी जी आहे ती नेक्स्ट जनरेशन किंवा प्रोजेनीला किंवा जन्माला येणाऱ्या नवीन पिढीला ती दिली जाते आणि याला आपण जीन क्लोनिंग म्हणतो. थोडक्यात पुन्हा एकदा जीन क्लोनिंग काय ते बघूया. जीन क्लोनिंग मध्ये अ जीन विथ नोन a gene whose function is known when it is transferred from its original location in a cell to the other location through the vector, right? So when it is being transferred it is getting replicated normally and then it is given to the next generation and this is what is called as gene cloning, right? आता बघूया टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग करण्यासाठी कुठले टूल्स अवजार लागणार आहेत आणि कोणते कोणते टेक्निक्स आपण वापरणार आहोत त्याच्याबद्दल माहिती घेऊया. मॅक्रोमॉलिक्युल्स लाईक डीएनए, आरएनए अँड प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड इन अ लिव्हिंग सेल, राईट? जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत ते आहेत डीएनए, आरएनए आणि प्रोटीन्स. हे तयार कुठे होतात तर पेशीच्या आतमध्ये तयार होतात. दे व्हेरी इन, राईट? ते जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये जो डिफरन्स पाहायला मिळतो, ते जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो मॉलिक्युलर वेटचा डिफरन्स आहे, सॉल्युबिलिटीचा डिफरन्स आहे, प्रेझन्स ऑफ चार्जेसचा डिफरन्स त्याच्यामध्ये आहे आणि ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट सुद्धा प्रत्येक मॉलिक्युलची वेगवेगळी असू शकते. सो व्हॉट इज द डिफरन्स और what are the things in which the macromolecules vary? They vary in the molecular weight, they vary in their solubility, they may vary in the presence of charges and they also vary in the absorption of light. So त्यांच्यामध्ये ही जे डिफरन्सेस आहे त्या डिफरन्सेस मुळे आपण वेगवेगळे टेक्निक्स जीन क्लोनिंग साठी वापरतो. Let us talk about different instrument or devices used in the process of rDNA टेक्नॉलॉजी. rDNA टेक्नॉलॉजी मध्ये वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंट्स किंवा डिव्हाइसेस बद्दल माहिती करून घेऊया, राईट? डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर वेट ऑफ द मॉलिक्युल्स. जर मॉलिक्युलर वेट मॉलिक्युल्सचं ग्राह्य धरलं तर आपण कुठले कुठले डिव्हाइसेस वापरू शकतो किंवा टेक्निक्स वापरू शकतो ते बघूया. जेल परमिएशन टेक्निक वापरली जाऊ शकते, ऑस्मोटिक प्रेशर टेक्निक वापरली जाते किंवा आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी ही टेक्निक वापरली जाते, स्पेक्ट्रोस्कोपी ही टेक्निक वापरली जाते किंवा मास स्पेक्ट्रोस्कोपी ही टेक्निक वापरली जाते आणि इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक सुद्धा वापरली जाते. इलेक्ट्रोफोरेसिस च्या बद्दल तुम्ही आताच मागच्या लेसन मध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये तुम्ही इलेक्ट्रोफोरेसिस बद्दल शिकला, राईट? आता इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय ते बघून घेऊया. इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज मॉलिक्युल. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये आपण नेमकं काय करतो, चार्ज मॉलिक्युल्स ला सेपरेट करण्यासाठी इलेक्ट्रोफोरेसिसची टेक्निक वापरली जाते आणि या प्रोसेस मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, राईट? चार्ज मॉलिक्युलला सेपरेट करण्यासाठी आपण त्या मॉलिक्युल्सला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये टाकतो,
right? So it is applied for separation of DNA, RNA and proteins. इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक डीएनए, आरएनए आणि प्रोटीन्सला सेपरेट करण्यासाठी वापरली जाते. डीएनए इज नेगेटिव्हली चार्ज. मागे आपण शिकलो पॅकिंग ऑफ डीएनए मॉलिक्युल्स मध्ये की डीएनए हा जो असतो तो नेगेटिव्हली चार्ज असतो, राईट. तो नेगेटिव्हली चार्ज मॉलिक्युल असेल तर तो इलेक्ट्रिक फील्डच्या पॉझिटिव्ह बाजूकडे जाईल. दॅट इज इट मूव्स टुवर्ड्स द एनोड. DNA being negatively charged, it will go towards the positive pole of the electric field. Small molecules of DNA molecule will move faster and thus separate faster. DNA चे molecules जर लहान असतील तर ते लवकर सेपरेट होतात कारण ते फास्ट मूव्ह करतात. करेक्ट. यूज ऑफ एग्रोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस, PAGE, SDA are different methods of electrophoresis. So यामध्ये आपण एग्रोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक ऑलरेडी शिकलो, राईट. केव्हा शिकलो? डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये शिकलो, राईट. सो त्याच्या व्यतिरिक्त पेज नावाची जी टेक्निक आहे किंवा SDA नावाची टेक्निक सुद्धा वापरली जाते. आपण ज्या टेक्निक बद्दल बोलणार आहोत ही टेक्निक बरेचदा एक्झाम्स मध्ये विचारली जाते. सो एक्झाम्स मध्ये विचारला जाणारा एक महत्वाचा प्रश्न आहे PCR, राईट. PCR म्हणजे पॉलिमराइज चेन रिॲक्शन, राईट. एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, राईट. PCR is another device used for gene cloning and gene multiplication in vitro, right. लॅब्स मध्ये जेव्हा आपण मशीनच्या साहाय्याने जीन क्लोनिंग किंवा जीनचं मल्टिप्लिकेशन करतो, राईट. हे सगळं लिव्हिंग सेलच्या आतमध्ये ही प्रक्रिया नाही घडत आहे. ही प्रक्रिया जी आहे मशीनद्वारे पार पाडली जाते आणि ती मशीन आपल्याला त्या जीनचा किंवा त्या सेगमेंट ऑफ DNA चे मल्टिपल कॉपीज अगदी काही तासात आपल्याला मिळतात आणि ते आहे इन विट्रो, इन लॅब कंडिशन्स, करेक्ट. सो इट इज एम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट. एखादा जीन असेल आणि त्याचं जर आपल्याला मल्टिपल कॉपीज हवे असेल, महत्वाचा जीन असेल आणि त्याला जर आपल्याला मल्टिपल कॉपीज हवे असेल तर आपण PCR टेक्निकचा वापर करतो. PCR टेक्निकने तो जीन जो आहे तो एम्प्लिफाय किंवा वेगाने मल्टिप्लाय केला जाऊ शकतो. In 1985, Kary-Mullis made an important discovery which was important and extremely powerful technique and it was called as polymerase chain reaction. So ही जी टेक्निक आहे ती डिस्कवर झाली 1985 मध्ये. कॅरी-मुलिसने ही इम्पॉर्टंट आणि महत्वाची अशी डिस्कवरी केली ज्याला आपण पॉलिमराइज चेन रिॲक्शन असं म्हणतो. आता ही टेक्निक इतकी महत्वाची का आहे किंवा इतकी इम्पॉर्टंट का आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. PCR technique can generate a billion copies of desired segment of DNA or RNA with high accuracy and specificity in a few hours. So PCR technique च्या मदतीने आपण PCR मशीन आहे, इट इज अ मशीन आणि या मशीनच्या द्वारे आपल्याला हव्या असलेल्या DNA, RNA किंवा प्रथिनांच्या काही तासात आपल्याला बिलियन्स ऑफ कॉपीज मिळू शकतात. आणि ही कॉपीज किंवा ही जी कॉपिंग आहे, हे कॉपीज बनवण्याची जी टेक्निक आहे ती हायली अॅक्युरेट आहे, राईट. कॉपीज बनवताना कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये दोषयुक्त अशा कॉपीज बनत नाही. दे आर अॅक्युरेट अँड स्पेसिफिक, राईट. या टेक्निक मध्ये जे मल्टिपल कॉपीज आपल्याला त्या सेगमेंटचे मिळतात ते हायली अॅक्युरेट असतात आणि त्याची स्पेसिफिसिटी सुद्धा अतिशय चांगली आहे, करेक्ट. सो या मशीनद्वारे आपल्याला काय मिळत आहे? बिलियन्स ऑफ कॉपीज मिळतात. किती वेळात मिळतात? विदिन अ फ्यू आवर्स, राईट. तुम्हाला या मशीनच्या मदतीने कुठल्याही DNA सेगमेंट किंवा RNA किंवा प्रथिनांच्या मल्टिपल म्हणजे बिलियन्स ऑफ कॉपीज मिळू शकतात विदाउट एनी एरर्स. कुठल्याही चुका न करता ही मशीन ती कॉपीज जे आहेत ते हुबेहूब बनवून देते. दिस प्रोसेस ऑफ PCR इज कम्प्लिटली ऑटोमेटेड. ही जी टेक्निक आहे ती कशी आहे? ऑटोमेटेड टेक्निक आहे. मशीन करते आणि मशीन कशी आहे? ऑटोमेटेड आहे, राईट. स्वयंचलित आहे. अँड इट इन्व्हॉल्व्स ऑटोमॅटिक थर्मल सायकल्स. यामध्ये ही मशीन जी आहे ती थर्मल सायकल्स फॉलो करते. थर्मल सायकल्स म्हणजे हीट, थर्म म्हणजे हीट आणि हीटच्या वेगवेगळ्या सायकल्स या मशीन मध्ये चालत असतात.
कधी टेम्परेचर 92 डिग्रीजमध्ये पर्यंत वाढतं तर कधी टेम्परेचर 70 डिग्री एवढं कमी होतं. अशा ज्या रिपिटेटिव्ह थर्मल सायकल्स ज्या आहेत त्या या मशीनमध्ये होत असतात. आणि या थर्मल सायकल्समध्ये तो जो डीएनएचा सेगमेंट आहे, डबल स्ट्रँडेड डीएनए असेल तर तो डिनॅच्युरेट केला जातो, त्याचे सिंगल स्ट्रँडेडमध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं जातं, राईट. आणि काही सायकल्समध्ये त्या सिंगल स्ट्रँडेड डीएनएला एकत्र आणून त्याचा डबल स्ट्रँडेड डीएनए बनवला जातो. So students, the device that we use for PCR technique is called as thermal cycler, right, because it regulates the thermal heat cycles. PCR in vitro amplification of desired DNA segment requires. जेव्हा आपल्याला एम्प्लिफिकेशन करायचं आहे एका विशिष्ट डीएनए सेगमेंटचं, तर त्यासाठी या पीसीआर टेक्निक मध्ये काही रिक्वायरमेंट्स गरजेचे आहेत. पहिलं रिक्वायरमेंट जे आहे डीएनए कंटेनिंग द डिझायर्ड सेगमेंट. ज्या डीएनएचे तुम्हाला मल्टिपल कॉपीज बनवायचे आहेत त्या डीएनएचं सेगमेंट किंवा कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं झेरॉक्स मशीनमध्ये आपण एखादा रिटर्न पेपर टाकतो आणि मग त्याच्या कॉपीज निघतात, ब्लँक पेपर टाकले तर ब्लँक पेपरच्या कॉपीज निघतात. सो आपल्याकडे सर्वप्रथम त्याची ओरिजिनल कॉपी असणं गरजेचं आहे. ज्या डीएनए सेगमेंटचं आपल्याला मल्टिपल कॉपीज बनवायच्या ते डीएनए सेगमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग सेव्हरल मॉलिक्युल्स ऑफ 4 टाइप्स ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स. सो 4 वेगवेगळ्या प्रकारचे डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्सची गरज आहे. कारण डीएनए मॉलिक्यूल किंवा तो डीएनए सेगमेंट जर पुन्हा बनवायचा असेल तर आपल्याला ॲडेनाइन, गुआनाइन, सायटोसिन आणि थायमाइन हे न्यूक्लियोटाइड्स लागणार आहेत. आणि हे न्यूक्लियोटाइड्स कसे लागणार आहेत? इन द्या ट्रायफॉस्फेट फॉर्म्स, राईट. सो ही 4ही प्रकारची जे न्यूक्लियोसाइड्स आहेत ते आपल्याला इथे लागणार आहेत. त्याच्यानंतर जी गोष्ट लागणार आहे ते 2 प्रायमर मॉलिक्युल्स, राईट. प्रायमर मॉलिक्युल हे डीएनएच्या सेगमेंटची नवीन कॉपी तयार करायची सुरुवात हे प्रायमर मॉलिक्युल्स करतात. आणि आपल्याकडे हे प्रायमर मॉलिक्युल्स जे आहेत ते भरपूर प्रमाणात असायला हवे. हे प्रायमर मॉलिक्युल सुद्धा आर्टिफिशियली बनवले जातात. हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेज, राईट. डीएनएचा कॉपी बनवायची असेल तर डीएनएला पॉलिमरेजची गरज भासते. आरएनए प्रायमर नंतर डीएनए पॉलिमरेज येऊन लागतो, ज्याच्यामुळे डीएनएचे सेगमेंट्स तयार व्हायला सुरुवात होते, राईट. सो आपण या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये वेगवेगळे तापमान वाढवतोय आणि कमी करतोय, राईट. अशा वेळेस जो आपण डीएनए पॉलिमरेज एन्झाईम जो कॉपीज बनवण्यासाठी आवश्यक आहे, राईट, टेम्परेचर वाढवल्यानंतर किंवा टेम्परेचर कमी केल्यानंतर त्या डीएनए पॉलिमरेजचं डिनॅच्युरेशन होऊ नये किंवा तो डिस्ट्रॉय होऊ नये असा डीएनए पॉलिमरेज इथे वापरला जातो, जो आहे हीट स्टेबल, राईट. कुठला डीएनए पॉलिमरेज वापरतो आपण? हीट स्टेबल, राईट. तापमान वाढलं किंवा कमी झालं तरी डीएनए पॉलिमरेजला नुकसान पोहोचत नाही, राईट. आणि मग अप्रोप्रिएट क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम आयन्स, राईट. मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आयन्सची आवश्यकता आहे. सो पीसीआर टेक्निक मध्ये जेव्हा आपल्याला डीएनएच्या मल्टिपल कॉपीज बनवायच्या आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असणं आवश्यक आहे, राईट. मग मेकॅनिझम, पीसीआर टेक्निकचं मेकॅनिझम कसं काम करते ते बघूया आपण. ऍट द बिगिनिंग, सुरुवातीला डीएनए सेगमेंट एक्सेस ऑफ 2 प्रायमर मॉलिक्युल्स, 4 न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स आणि थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज हे आपण मिक्स करतो, राईट. हे जे रिक्वायरमेंट्स मध्ये जी आपण यादी दिली त्या यादीतला प्रत्येक घटक आपण एकत्र करतो. सुरुवातीला आपण ते सगळे पदार्थ एकत्र करतो आणि ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण एकत्र करतो, राईट, ते आहे एपेंडॉर्फ ट्यूब, राईट. पीसीआर मशीन मध्ये एपेंडॉर्फ ट्यूब असते आणि त्या एपेंडॉर्फ ट्यूब मध्ये आपण हे सगळे घटक एकत्र मिक्स करतो, राईट. मग त्यानंतर फॉलोइंग ऑपरेशन्स आर परफॉर्म सिक्वेन्शियली. त्यानंतर डीएनएचं जे एम्प्लिफिकेशन आहे किंवा डीएनएच्या कॉपीज बनवण्याची जी प्रोसेस आहे ती स्टेप्स मध्ये पार पाडली जाते. सो स्टुडंट्स, हा जो डायग्राम आहे तो एक्झाम मध्ये विचारला जातो. कधी लेबल करायला लावतात तर कधी स्टेप्स एक्सप्लेन करायला लावतात, राईट. सो मेकॅनिझम ऑफ पीसीआर टेक्निक बघूया. स्टेप 1 मध्ये काय होतं ते बघूया. द रिएक्शन मिक्सचर इज हीटेड टू अ टेम्परेचर ऑफ 90 to 98 डिग्री सेल्सिअस टू सेपरेट द 2 स्ट्रँड्स. सो हा आपल्याकडे डीएनएचा स्ट्रँड आहे, डबल स्ट्रँडेड डीएनए आपल्याकडे आहे आणि याच्या आपल्याला कॉपीज बनवायच्या आहेत.
तर सर्वात प्रथम आपण जी स्टेप इथे PCR टेक्निक मध्ये बघतोय की सर्वात पहिले आपण काय करतो, तर रिॲक्शन मिक्सचर जे सगळं मिक्सचर मध्ये टाकलं होतं आपण, आठवते DNA मॉलिक्यूल, द 4 नायट्रोजन बेसेस, देन वी ॲडेड प्रायमर्स, देन वी ॲडेड पॉलिमरेज, राईट. हे सगळं मिक्सचर जे तयार झालं होतं त्या सगळ्या मिक्सचरला आपण पहिले हीट करतो. त्याचं जे तापमान आहे ते 90 to 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण याला हीट करतोय या मिक्सचरला, राईट. आणि त्याचा परिणाम असा होतो की हा जो डीएनएचा डबल स्ट्रँडेड डीएनए जो आहे तो, त्याचे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि एक स्ट्रँड जो आहे तो दुसऱ्या स्ट्रँड पासून सेपरेट होतो आणि त्याला आपण डीनॅच्युरेशन असं म्हणतो. मग स्टेप 2 मध्ये तो डीएनए जातोय, राईट. स्टेप 2 मध्ये द मिक्सचर इज अलाउड टू कूल, राईट. आता टेम्परेचर सेकंड स्टेप मध्ये आपण कमी करतोय. किती कमी करतोय, 40 ते 60 डिग्री पर्यंत आणतोय, राईट. इथे या मिक्सचर मध्ये आता डीएनएचे 2 स्ट्रँड्स एक दुसऱ्यापासून वेगळे झाले, राईट. आणि तापमान जेव्हा आपण कमी करतो तेव्हा आपण या दोन्ही स्ट्रँड्सला प्रायमर अटॅच होण्याची संधी देतो. तो इथे दिसतोय की इथे प्रायमर अटॅच होताना दिसतात आहे. इथे एक प्रायमर अटॅच झाला या स्ट्रँडला आणि या स्ट्रँडला सुद्धा एक प्रायमर अटॅच झालेला पाहायला मिळतो. सो तापमान कमी केल्यानंतर when the temperature goes down to 40 to 60 degree Celsius, it produces a particular situation where the primers will get attached to each separated strand of the DNA, right. So that is the step 2 आणि याला annealing असं म्हणतात, राईट. या स्टेपला आपण काय म्हणतो, annealing म्हणतो. जेव्हा डीएनए चे प्रायमर या सिंगल स्ट्रँडेड डीएनए ला अटॅच होतात तेव्हा या प्रोसेसला annealing म्हटलं जातं आणि ही झाली स्टेप 2. स्टेप 3 मध्ये काय होतंय, द टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 70 to 75 डिग्री सेल्सिअस. याच्या आधी आपण टेम्परेचर कमी केलं होतं आणि टेम्परेचर कमी केलं जे 40 to 60 डिग्री पर्यंत टेम्परेचर आलं होतं त्याच्यामुळे या सिंगल स्टँडर्ड डीएनएला प्रायमर अटॅच झाले होते, ज्याला आपण annealing म्हणतो. पुन्हा एकदा आपण तापमान वाढवतोय 70 to 75 डिग्री सेल्सिअस स्टेप 3 ला आणि त्या स्टेपला काय होतंय, टॅग डीएनए पॉलिमरेज येऊन लागतोय, राईट. सो आरएनए पॉलिमरला काय अटॅच होतोय, थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज येऊन लागतोय आणि तो डीएनए पॉलिमरेज काय करतोय, तर जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, पुढचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते हळूहळू जोडून तो स्ट्रँड जो आहे, तो जो प्रायमरचा जो स्ट्रँड आहे तो एक्सटेंड करतोय, प्रायमरचा स्ट्रँड वाढवायला मदत करतात. दिस इज कॉल्ड एज प्रायमर एक्सटेन्शन. सो टेम्परेचर 70 to 75 डिग्री झालं की प्रायमरला टाक डीएनए पॉलिमरेज येऊन लागतो, तो नवीन न्यूक्लियोटाइड्स ऍड करतो आणि हा प्रायमरचा जो मॉलिक्यूल आहे तो हळूहळू एक्सटेंड होतो. याला आपण काय म्हणतो, प्रायमर एक्सटेन्शन म्हणतो. आणि हे प्रायमर एक्सटेन्शन व्हायला 2 मिनिटाचा कालावधी लागतो आणि एक सायकल जी आहे ती 3 ते 4 मिनिटात पूर्ण होते, राईट. नवीन स्ट्रँड तयार झाला की आपल्याला 2 डबल स्ट्रँडेड डीएनए मिळतात, राईट. याला रिनॅच्युरेशन म्हणतात कारण ते दोन्ही स्ट्रँड एक दुसऱ्याशी पुन्हा एकदा जोडले जातात. So at the end of the first cycle, we started with a single DNA, double-stranded DNA, and at the end of the cycle, step 3, we get 2 double-stranded, 2 copies of the desired gene or 2 copies of the DNA strand, right? मग हे जे इथे फर्स्ट सायकल एंड झाली, इथून दुसऱ्या सायकलला सुरुवात होते आणि दुसऱ्या सायकल मध्ये पुन्हा ते स्टेप्स रिपीट होतात, डिनॅच्युरेशन, annealing आणि मग रेप्लिकेशन किंवा ऍडिशन ऑफ प्रायमर्स, राईट. हे सगळे सायकल्स पुन्हा एकदा सेकंड सायकल मध्ये रिपीट करतात. मग तीच सायकल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5दा, 6दा अशी ती सायकल जी आहे ती कंटिन्युअसली रिपीट होत जाते, राईट. सो एक सायकल कम्प्लीट व्हायला 3 ते 4 मिनिटं लागतात. चौथ्या मिनिटाला पुन्हा दुसरी सायकल सुरू होते आणि ती जर ऑटोमॅटेड थर्मल सायकलर असेल तर हे जे सायकल्स आहेत ते ऑटोमॅटिकली या सायकल्स सुरू राहतात किंवा या सायकल्स कंटिन्युअसली सुरू राहतात. 20 ते 30 सायकल्स कंटिन्युअसली पार पाडल्या जातात आणि ऍज अ रिझल्ट ऑफ इट मल्टिपल कॉपीज ऑफ द डीएनए वी गेट ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोसेस. So students, at the end of n cycles, right, n number of cycles, we get 2n copies of DNA strands,
right? The machine performs entire operation automatically and precisely. जी मशीन असते हे सगळे ऑपरेशन्स ऑटोमॅटिकली परफॉर्म करते आणि प्रिसाइज असते विदाउट एनी एरर्स. द एम्प्लिफाईड डीएनए सेगमेंट इज प्युरिफाईड बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. मग जे एम्प्लिफाईड डीएनएचे कॉपीज असतात ते सेपरेट किंवा प्युरिफाय केले जातात बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. अँड आफ्टर दिस the sequencing, the amplified DNA is inserted into a cloning vector and desired gene can also be obtained from a gene library.